हरे। श्री गणेशाय नमः। प्रभु रामचंद्राय नमः। राम स्मरणे लक्ष्मण सवेग उठून या जाण, नमेला रघुनंदन विभीषण नमेला। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, पवित्र अशी भगवंताची कथा आहे, आपण श्रवण करणारे भाग्यवान आहात। लक्ष्मण शक्ती प्रसंगानंतर हनुमानजींनी संजीवनी आणल्यानंतर राम स्मरणाच्या सामर्थ्यानं लक्ष्मणजी सावध झाले आणि सावध झाल्यानंतर प्रभू रामचंद्रजींना, विभीषणाला आणि सर्व वानरगणाला नमस्कार करताय। नमस्कारिले सुग्रीवाशे, नमन केले अंगदाशे, नमन सकाळ वानराशे, सौमित्री सकळाशी नमिले। सुग्रीवाला नमस्कार केलेला आहे, अंगदाला नमस्कार केलेला आहे, वानर सर्व नमस्कार त्या ठिकाणी वानर गणाला राजा त्या ठिकाणी लक्ष्मणजी करू लागले। उठिला देखो लक्ष्मण, उल्हासे रघुनंदन, आलिंगोने सुशेन, काय आपण भूलता। त्या ठिकाणी लक्ष्मण उठलेला बघितलं आणि सुशनाला आनंद झाला आणि सुशनाला आनंद झाल्यानंतर सुशनजी लक्ष्मणाला काय बोलतात, तुझिया उपकारा उत्तीर्ण सर्वथा न होई जेगापन, सौमित्रासे जीवदान, दाता तू सुशेन झालाशी। लक्ष्मण उठलेला बघितला, रामचंद्र प्रभूंना अतिशय आनंद झाला आणि आनंदामध्ये लक्ष्मणजी उठलेले बघितलं आणि सुशनाला म्हणू लागलेले आहेत, सुशना, तुझ्या उपकारामुळे आज माझा बंधू लक्ष्मण उठलेला आहे, जीव ओवाळून टाकला तरी तुझा उपकार फिटणार नाही सुशना। सावी नवोन सुशेना लिंगिला पण, सवेची धरोनी लक्ष्मण हृदय जाना लिंगी। अशा प्रकारे सुशनाची स्तुती केल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी लागलीच लक्ष्मणाला आलिंगन दिलेलं आहे आणि आलिंगन देऊन त्या ठिकाणी कुरवाळतायत। कुरवाळिताम्रत हस्ती अंगी गायवन न दिसती, आस्ती सादिल्या यथास्ते ते, श्री रघुपते स्पर्शंता। आणि ग्रंथ करते सांगतायत, प्रभू रामचंद्रजींनी लक्ष्मणाला कुरवाळल्यानंतर सर्व त्या ठिकाणी व्रण गेले, अस्थि व्यवस्थित झालेले आहेत। ब्रह्मांडाचा बाप असणाऱ्या प्रभू रामचंद्रजींच्या अमृत स्पर्शाचा परिणाम लक्ष्मण व्यवस्थित झालेले आहे। करोनी औषधीचे विष वाचविले सौमित्रास, स्वसामर्थे पूर्ण परेश परे कोणास कळेना। रामचंद्र प्रभू परिपूर्ण आहेत, परेश आहेत, परमात्मा आहेत। औषधींचं निमित्त केलं, का निमित्त केलं? होय, काय सांगतायत? आदरीला लौकिक धर्म बंधुत्व ठेवावया, लौकिक धर्माचं आचरण करण्याचं निमित्त केलं आणि स्वसामर्थ्यानं बंधू उठवला। हे कोणी मोहाची बुंथी बोलत असे सौमित्रा प्रते, भेटलाशी उर्मिला पते त्रिजगती सभाग्य। आणि मोहाची बुंथी घेऊन भगवान लक्ष्मणाला म्हणू लागले, लक्ष्मणा, अरे उर्मिलेच्या पती असणाऱ्या लक्ष्मणा, आज मी त्रिभुवनात भाग्यवान आहे, कारण मला तू भेटलास। अंगीचा गाव देखताची महाबाहो,
मज प्राणांत झाला पाहो आठविता देहो पुरेना. अरे लक्ष्मणा, तुझ्या शरीरावर लागलेला घाव मला प्राणांतापेक्षा भयंकर आहे. कारण तुझ्या शरीरावर आघात हे भगवंताला न कल्पवणारी गोष्ट आहे. भक्ताला क्षती भगवंताला सहन होत नाही. भक्त अखंड अक्षत असावा अशा प्रकारच्या भावनेनं प्रभू बोलतायत. निज रूप देखो न लक्ष्मणा आते सुख झाले रघुनंदना. पौर्णिमेचा चंद्र झाला देवी पूर्ण 16 कडी. पूर्ण अक्षत अशा प्रकारचा लक्ष्मण बघितल्यानंतर अतिशय आनंद झाला. कुणाला झाला आनंद? प्रभू रामचंद्रजींना आनंद झालेला आहे. जसा पौर्णिमेचा चंद्र 16 कळांनी पूर्ण असतो, जसं आपण एखादी गोष्ट परिपूर्ण असेल तर 16ने म्हणतो. एखादा व्यक्ती खरं बोलत असेल तर 16ने बोलतो म्हणतो. कारण 6 पैशाचा 1 आणा आणि अशा प्रकारे 100 पैशाला 16ने म्हणतात. आणि लक्ष्मण 16ने सुरक्षित बघितला. सुषेणा तुम्हा चतुरन आणि हनुमान वीर कपिंद्र. झाला दोघांचा कृतोपकार बंधू सौमित्र मज दिधला. बंधू सौमित्र मज दिधला. झाला दोघांचा कृतोपकार. हो, कृत उपकार माझ्यावरती त्या ठिकाणी दोघांचा झालेला आहे. कुणाकुणाचा? सुषणाचा आणि हनुमंताचा कृतोपकार झालेला आहे. दोघांच्या उपकाराच्या परिणामात मला माझा भाऊ मिळाला. वाचविला लक्ष्मण मी वाचलो रघुनंदन. वाचले भरत शत्रुघ्न सीताची रत्न वाचली. अरे सुषणा, फक्त लक्ष्मण तुम्ही वाचवला नाही रे सुषणा. लक्ष्मणाच्या निमित्तानं मी रामचंद्र प्रभू वाचलो. माझा भरत वाचला, माझा शत्रुघ्न वाचला, माझे सगळेच वाचले रे सुषणा. हनुमान आणि सुषेणा याचे ते आपण स्तविता झाला लक्ष्मण जीवदान तुम्ही दिधली. हनुमंताची स्तुती करतायत, सुषणाची स्तुती करतायत. अतिशय त्या ठिकाणी भगवंताला भक्ताचं कौतुक आहे महाराज. नुसतं भक्ताच्या चरित्राचं वर्णन जरी केलं तर भगवंताला किती आवडतं. तेही प्राणा परोते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसिते. आणि स्वतः भगवान भक्तांचं कौतुक करतायत. ऐसे बोलता रघुनंदन अरे बंधो लक्ष्मण. येरिला गोनिया चरणा दोघा जना आलिंगिली. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी दोघांचं कौतुक केलं. दोघांनाही त्या ठिकाणी कर्कटून आलिंगन दिलेलं आहे. आणि दोघांनी भगवंताचा चरण स्पर्श केला. ऐके स्वामी रघुनाथा झले उपकार घे माता. आम्ही मशके तत्वता महिमा सर्वथा तिथींचा. अहो भगवंता, जरी तुम्ही आमचं वर्णन करत असाल तरी आम्ही मशक आहोत महाराज. आम्ही सामान्य आहोत भगवंता. महिमा हा कुणाचा आहे, कशाचा आहे ते तुम्हाला सांगतो भगवंता. ऐका म्हणता. तुझे चरण तीर्थ न घेता प्रयत्नची झाला वृथा. घेता तुझ्या चरण तीर्था सावधानता सौमित्राशी. अहो भगवंता, औषधी आणल्या चरणतीर त्या ठिकाणी सर्व रस ओतला, परंतु चरणाशिवाय लक्ष्मण सावध झाला
नाहीये. तुझं चरण तीर्थ ज्यावेळेस घेतलं त्याच वेळेस लक्ष्मण सावध झाला. हा सर्व तुमचा महिमा आहे प्रभू. सामर्थ्य आपुले लोपविशी आणि उपकार माथा घेशी महत्ववान देशे निज मानसे कृपाळू. अहो भगवंता, तुम्ही माणसामध्ये कृपाळू आहात म्हणून स्वतःच महत्व लोपवतात आणि भक्ताचं महत्व जगामध्ये वाढवतात. अशा प्रकारचे कृपाळू तुम्ही आहात असं बोलतात. लोपवानी स्वसामर्थ्या महत्व देणे निज भक्ता हे साजे एका रघुनाथा. वा वा. दीन अनाथा कळी केवे. अहो भगवंता, आपलं महत्व त्या ठिकाणी लपवावं आणि भक्ताचं महत्व वाढवावं हे फक्त एकाला शोभत महाराज. कुणाला? जातीवंत भगवंताला, नाहीतर कुणालाही शोभत का? जरा आपल्यापेक्षा वरचढ दिसायला लागला की माणसांना सहन होत नाही. परंतु जगात मुलगा मोठा झालेला फक्त बापाला आनंद वाटतो, बाकी कुणाला नाही. आणि ते वर्णन करत असताना बाप म्हणत असतो आपल्याला वरचढ पोरगा आहे, तो एक अभिमान वाटत असतो. तशा प्रकारे भगवंता भक्ताचा महिमा तुम्ही वाढवता. लोटांगण तव सुग्रीव राजा आपण रघुनंदना विनवित. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंताची स्तुती केली, भगवंताचं लोटांगण घातलं. तोपर्यंत भगवान सुग्रीवाला काय बोलतात? चरणी ठेवून या माथा विनवित से रघुनाथा अपूर्व देखोनी पर्वता वानरा समस्ता उल्हास. आणि राजा सुग्रीवाने भगवंताच्या चरणाला वंदन केलं आणि भगवंताला म्हणू लागला, भगवंता अपूर्व आणि आश्चर्यचकित करणारा सुंदर पर्वत बघितला आणि वानर नवल करताय. वया पर्वतेंद्र वानराला थोर आज्ञा देणे सत्वर श्रीरामचंद्रा कृपाळुवा. हे भगवंता, तुम्ही कृपाळू आहात. वानरांना पर्वत पाहण्याची अतीव इच्छा आहे. हे बघा, कोणत्याही कामात राम कार्य करत असताना कुणाच्या आज्ञेची गरज नाही आणि राम कार्याशिवाय श्रीरामाच्या आज्ञे शिवाय अजिबात हलायचं नाही. ज्यावेळेस औषधी शोधायला सुषण गेला त्यावेळेस पर्वतावर वानर आज्ञा विचारून गेलते का? नाही गेले. सुषण निघाल्याबरोबर सोबत गेले आणि आता पर्वत पाहत असताना भगवंताला विनंती करतायत, भगवंता आम्हाला आज्ञा द्या. ऐकोन सुग्रीवाचे वचन राम झाला हर्षवदन. तुझे आज्ञा उल्लंघन शकी कोण करावया. सुग्रीवाचं बोलणं ऐकलं भगवंताने त्या ठिकाणी हसले. महाराज भगवान म्हणू लागले, सुग्रीवा अरे तुझ्या आज्ञेचं उल्लंघन कोण करणार आहे? या ठिकाणी अजिबात उल्लंघन करणार नाही. जी इच्छा असेल ते करा. पर्वतावरी सुखे जावे शिखरे शिखर पहावे फळ जळ स्वीकारावे तृप्त करावे वानरा. आणि पर्वतावर तुम्ही सुखानं जा. त्या ठिकाणी पर्वतावरती फळ असेल, जळ असतील, मूळ असतील, जेही असेल त्याचा त्या ठिकाणी यथार्थ आस्वाद घ्या आणि माझ्या वानरांना तृप्त करा. आईशे रामे आज्ञा पिले तव सुग्रीवे मागुते विनविले. देवे ते पाहिजे आले वचन मानले श्रीरामे.
अशा प्रकारे रामचंद्र प्रभूंनी आज्ञा दिल्यानंतर सुग्रीव भगवंताला विनंती करू लागले, भगवंता देवे तेथे पाहिजे आले, भगवंता तुम्ही पर्वतावरती यावं अशा प्रकारे विनंती केल्यानंतर प्रभू सहमती देतात. श्रीरामचंद्र समवेत वानर वळंगले पर्वत, नाना रत्नी शोभता जैसा दिसता रत्नाकर. श्रीरामचंद्र प्रभूंच्या सोबत वानरांचा भार आहे. वानर पर्वतावरती पोहोचले, नाना प्रकारच्या रत्नांसारखा रत्नाकर जसा शोभावा तशा प्रकारे रामचंद्र प्रभू वानरांसोबत शोभता. विचित्र धातू शोभता विचित्र दिशे जल स्तोत्र, विचित्र सरोवर तेथा कमळी शोभता विचित्र. पर्वतावरती नाना प्रकारचे धातू आहेत, नाना प्रकारची जलस्रोत तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्यानंतर त्याला काय म्हणतो आपण, कॅनल वगैरे, या सर्व गोष्टी जलस्रोत नाना प्रकारची आहेत आणि त्या तळ्यामध्ये सुंदर अशा प्रकारची कमळ दिसतात. विचित्र द्रुमवलिते विचित्र औषधे अनंत, देखता सौमित्रा विस्मित आश्चर्य मानित श्रीराम. सुंदर अशा प्रकारच्या द्रुमवल्ली आहेत, पर्वतावरती नाना प्रकारच्या औषधी आहेत, नाना प्रकारची वृक्ष आहेत. हे सर्व बघून रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण आश्चर्य करतायत. शोभा देखोन पर्वती सुषेण पुषे सुषेणा सुग्रीव पुषे सुषेणा प्रते, दिव्य औषधे पर्वते काय निमित्ते राहिल्या. आणि अतिशय त्या ठिकाणी शोभा दिसल्यानंतर सुग्रीव सुषणाला विचारू लागलेले आहेत, सुषणजी दिव्य औषधी ज्या काही पर्वतावरती आहेत त्या किन्निमित्त आहेत, काय कारण आहे आम्हाला थोडं सांगावं. सात्यंता व्रतांत सुषेणा संगे इत्यद्भुत, पुसता झाला वानरनाथ ऐकुनी सांगता सुषेण. आणि सुषणाला प्रश्न विचारल्यानंतर राजा सुग्रीवानं जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं साध्यंत उत्तर सुषणजी सांगू लागले. ब्रह्मशाप इंद्राशी झाला, रत्न समूह सागरी पडला, म्हणून मंथना तर मांडिला देव दैत्य मेळा मिळून. राजा सुग्रीवाचा प्रश्न ऐकल्यानंतर सुषणजी यथार्थ उत्तर देण्यासाठी तयार झालेले आहेत. ब्रह्मशाप इंद्राशी झाला, रत्न समूह सागरी पडला, म्हणून मंथना तर मांडिला देव दैत्य मेळा मिळून. राजा इंद्राला ब्रह्मदेवाचा शाप झाला आणि ब्रह्मदेवाचा शाप झाल्यानंतर इंद्राच्या जवळचं जे काही वैभव होतं ते सर्व वैभव समुद्रात पडलं. ते वैभव काढण्यासाठी देव आणि दैत्यांनी समुद्राचं मंथन मांडलेलं आहे. लोकपाळ समस्तान यक्ष किन्नर समस्तान, राक्षस पातले ते तरुषी बहुत पाहू आले. आणि मग समुद्राचं मंथन होणार म्हटल्यानंतर लोकपाळ असतील सर्व इंद्र चंद्रादी कुबेर वरुण ही सर्व देवलोक आलेली आहेत. देवलोक दैत्यलोक ऋषीलोक सर्वच जण मंथन पाहण्यासाठी आली. मंदर करोलिया रवी वासुकी बिरडे बरवे, उच्च धरिले देवे मुख दैत्ये धरिले. आणि मंदरागिरी पर्वताची रवी बनवली, वासुकी सापाचा त्या ठिकाणी दोर बनवलेला आहे
आणि मग शेपूट देव लोकांनी धरलं आणि तोंडाच्या बाजूने दैत्य झाले. मंदराद्री जाईल रसातळा म्हणून कुर्म तळे राहिला मंथनारंभ केला अत्यादरे करुणे. आणि मंदरागिरी पर्वताचं त्या ठिकाणी मंथन करत असताना तो पर्वत रसातळाला जाईल म्हणून भगवान कुर्म अवतार घेतला आणि त्याला आधार देताय. जाळेत जगती तळ उठलेत ताळ लोक सकळ तळ मळते. आणि मंथनाच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी वासुकीच्या मुखातून हलहाल नावाचं विष निघालं. जगती तळाला जाळत सुटलेला आहे. सकळ जनाशी माग प्रार्थिले शंकराशी तेने गिळले विषाशे जाळे त्याशे अनिवार. जगती तलाला भस्म करत निघालेल्या हलहलाला त्या ठिकाणी थांबवण्यासाठी भगवान शंकराला निमंत्रण केलं. भगवान शंकरांनी विष प्राशन केलं. शिव झाला कासाविषी तो स्मरे भगवंताशी येता राम नाम मुखाशे झाले विषाचे उपशांती. आणि भगवान शिवानी त्या ठिकाणी विष प्राशन केल्यानंतर भगवंताचे हाल हाल होऊ लागले. त्यावेळेस भगवान शंकरांनी प्रभू श्रीरामचंद्र प्रभूंचं त्या ठिकाणी भजन केलं. मुखाला राम नाम आलं आणि भगवान शंकर शीतल झाले. पुढे मंथन आरंभिले रत्नाचे समूह निघाले विभाग करू आदरिले तेथे लागले भांडण. आणि पुढं मग त्या ठिकाणी नाना प्रकारच्या गोष्टी निघायला सुरुवात झाल्या. आणि मग नाना प्रकारची रत्न निघाली आणि निघाल्यानंतर वाटण्या सुरू झाल्या. महाराज, विष निघाल्यानंतर वाटण्या केल्या का? नाही केल्या. देवांनीही पेलं नाही, दैत्यांनीही पेलं नाही. मग नशीब कुणाच्या? नशीबी संताच्या. आणि कलियुगात सुद्धा तसलंच आहे. कोणतंही विष असो भोगावं संतालाच लागायला. हल्ली आजकाल महाराष्ट्र ही वेगवेगळ्या विषात होरपळतोय आणि कुणाला भोगावं लागेल? साधू संतांना भोगावं लागतं. परंतु ते विष पचवून जगाचं कल्याण करण्याची ताकद रामचंद्र प्रभूंच्या नामामध्ये आहे. ते भगवान शंकरांनी पचवलं आणि नाना प्रकारची रत्न निघत होती. ती रत्न मागायला भगवान शंकर गेले का? हा, मी एवढं विष पचवलंय, आता मला तुम्ही मधली लक्ष्मी द्या, नाही तर मला त्या ठिकाणी ऐरावती द्या, मला अमृताचा कुंभ द्या, काहीतरी मागितलं का? विष पचवणं हा संताचा धंदा आहे. जगाचं कल्याण करणं हा संताचा धंदा आहे. संतांनी आपला धंदा प्रामाणिकपणे करावा, अपेक्षा कशाची न करता. आणि मग विष पचवल्यानंतर नाना प्रकारची रत्न निघत होती. त्याच्या वाटण्या होतात. काय निघतात आणि कशा होतात ऐका. मध्ये दिदले दैत्याशी लक्ष्मी कौस्तुभ विष्णुशी येर पाठवे स्वर्गासे आला दैत्यासी अति क्रोध. मध्य निघाल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं तर त्या ठिकाणी कुणाला दिलेलं आहे? दैत्य लोकांना मध्य दिलं. आणि मग अमृत कौस्तुभ मणी निघाला. आणि कौस्तुभ मणी निघाल्यानंतर तो भगवंतानं देव लोकांना पाठवला. त्यावेळेस दैत्यांना राग आलेला आहे. मंथन करिता कष्टलो आम्ही अमृत घेऊन जाल तुम्ही मनोन उठिले संग्रामे रणभूमी रणमारी. अरे मंथन करत असताना कष्ट आम्ही केलं, दारू आमच्या नशिबाला आणि अमृत
तुम्ही घेऊन जायचो. त्यावेळेसची राक्षस बरी होती महाराज, अमृतासाठी भांडत होती. आता महाराज लोकांची पोरं दारूसाठी भांडायले. कलियुगात दारू प्यायले. अशी बरीच गावं आहेत जिथं 3 पैकी 1 माणूस दारू पितो. किती? 3 माणसापैकी 1 पितो. अरे दैत्य सुद्धा त्या ठिकाणी मद्य नको अमृत पाहिजे म्हणतात. आणि कलियुगात अमृत कोणतं आहे महाराज? कोणासी न कळे जणी, नाम अमृत संजीवनी. परंतु त्या ठिकाणी दैत्य देव लोकांना भांडू लागले, आम्हाला अमृत पाहिजे. त्या बळवंता वरी मध्ये पाने उन्मता, युद्धा मिसळले अद्भुता, देवांचा घात करीतची. आणि स्वाभाविक दैत्य बलवान आहेत. का बलवान आहेत? तर खाणं त्यांचं तसं, राहणं त्यांचं तसं, विवेक त्यांचा तसा, आणि त्यावर मद्यप्राशन केलेलं असल्यामुळं देव लोकांना वरचढ ठरतात. देव लोक काय करतात? करिता श्रमले देव क्षीण शक्ती झाले, दैत्य झोडीत उठिले, पळते झाले 10 दिशा. आणि मंथन करून थकलेल्या देव लोकांना दैत्यांचा मार सहन होत नाही. आणि दैत्य मार देत असताना माग पुढे बघत नाहीत. 10 दिशांना देव पळतात. रडती ओरडती येणे 10 दिशा धावती. धाव पावगा श्रीपते या अकांते संरक्षी. मोठमोठ्या जीवाच्या अकंतानं टाहो फोडत त्या ठिकाणी आक्रंदत देव लोक धावतात. आणि भगवंता धावा करा हो भगवंता. देखोन देवाची करुणा, विष्णू कळवळीला मना, करिता झाला सूचना, दैत्य हनना लागोले. आणि भगवंताला देव लोकांची कीव आली आणि भगवान दैत्य लोकांचं त्या ठिकाणी हनन करतात. रूपे झाला तो मोहिनी, अति सुंदर त्रिभुवनी, विश्व लाविले ध्याने, दैत्य भुलवून मोहिले. आणि भगवंतानं त्यावेळेस विचार केलेला आहे, दैत्यांना तर नीट करायचंय पण भांडण न करायचं. मग अतिशय सुंदर अशा प्रकारचं रूप धरलेलं आहे. मोहिनीचं नावच मोहिनी. अहो पुरुष म्हणून किती सुंदर दिसतो, आणि यानं स्त्री वेश घेतल्यास किती सुंदर दिसेल. अखिल कोटी ब्रह्मांडाचा बाप असणाऱ्या भगवान श्री विष्णूनं मोहिनीचं रूप धरलं आणि सर्वच भुलले. मिळून मोहिनी पाशी वेढी येशी, लागती वेळोवेळा पायाशे, तू आम्हाशी अंगीकारे. आणि मग सर्व उन्मत्त झालेले दैत्य मोहिनीच्या आजूबाजूला फिरू लागले महाराज, आणि तिच्या पाया पडू लागले. त्या ठिकाणी तू इतकी सुंदर आहेस, तू आमच्या सोबत लग्न कर. ना पाहे कोणाकडे दैत्य समूह देखो नरडे, फुंद फुंदो पाया पडे, आमाकडे पाहे पा. आणि दैत्य लोक त्या ठिकाणी तिच्याकडे विनंती करत आहेत. ती पूर्णतः दुर्लक्ष करते. का दुर्लक्ष करते महाराज? तो ब्रह्मांडाचा बाप असणारा अति सुंदर दिसणारा परमात्मा, आणि हे दैत्य म्हणजे 4-4 महिने आंघोळ्या करीत नाहीत महाराज. ह्याच्या तोंडाकडे कोण बघेल? स्वतःच्या पात्रतेचा विचार न करता पुरुषी अंतःकरण असतं महाराज, आणि ते संवेदनशील मन स्वतःकडेच स्त्रीनं बघावं या अभिलाषेनं फुंदू फुंदू रडताय. अंगीकारी आभासी करू जे जे तू सांगसी, नुलंबू तुझ्या वचनाशे,
हे भाकेशी आमुच्या. आणि तिला म्हणू लागलेले आहेत, तू आमचा अंगीकार कर, तू म्हणशील ते करू, तुझ्या शब्दाच्या आम्ही बाहेर जाणार नाहीत, आमचं वचन घे. कोण दैत्याचे वचन मोहिनी बोलली आपण, परस्परे काय म्हणून तुम्हा भांडण लागले. आणि अशा प्रकारे दैत्य लोक पूर्णतः आपल्या अंकित आलेले आहेत हे लक्षात आल्यानंतर भगवंतानं सुंदर मृदू शब्दामध्ये बोलायला सुरुवात केली. का भांडतायत म्हणली, काय कारण आहे तुम्ही दोघं भांडत आहात मला सांगा. तो समोर वृत्तांत मन सांगावा साध्यंत, तुमचा कलह समजता मी त्वरेता छेदिना. तुमच्या कलहाचं पूर्ण कारण मला सांगा, मी तुमचा सर्व कलह संपुष्टात आणेल. अशा प्रकारे मोहिनी बोलताय. ऐकता हे वचन अवघे गेले भुलून, सांगते झाले आपण पूर्व कथन युद्धाचे. अशा प्रकारे तिनं बोलल्यानंतर दोन्ही देव आणि दानव दोन्ही सुद्धा कलहाचं कारण सांगू लागले. आता मला सांगा, ती एक सुंदर युवती आहे, दोन्ही सुद्धा तिचं ऐकू लागले. त्याचं कारण आहे मोहिनी आहे महाराज. जोपर्यंत मोहिनी पडत नाही तोपर्यंत समाजाचा ताबा मिळवता येत नाही. आणि ताबा मिळवल्याशिवाय आपल्या मनात जे आहे ते समाजावर लादता येत नाहीये. तिनं सौंदर्याच्या सामर्थ्यानं ताबा मिळवला. कुणी मोहाच्या सामर्थ्यानं, कुणी प्रलोभनाच्या त्या ठिकाणी सामर्थ्यानं समाजावर ताबा मिळवत असतो. आणि एकदा का ताबा मिळवला की मग आपल्या मनासारखं वाढता येतं. कुणाला काय वाढायचं ते मोहिनी ठरवेल असं सांगताय. मंथनी निघाले अमृतान अवघे देव नेओ पाहत, मनोनामे भांडता हिरोनामृत घ्यावया. दैत्य लोकांनी सांगितलं, मंथन करत असताना अमृत निघाल. आणि अमृत निघाल्यानंतर ते सर्वच अमृत घेऊन जाण्याचा प्रयत्न देवलोक करत होते. त्याच्यामुळं आम्ही भांडतोय. तुझी मूर्ती अति उल्हास झाला चित्ती, जे सांगची ते निशिती आम्ही चित्ती मानली. आणि एवढ्यामध्ये तुझं सुंदर असणार रूप बघितलं, चित्ताला आनंद वाटला. आणि आता तू जे सांगशील ते, तू सांगितलेलं योग्य असो की अयोग्य, एकदा का भूल पडली आणि माणूस एखाद्याच्या आहारी गेलं की पुन्हा ते सांगल ते ऐकत महाराज. तशा प्रकारे सर्व दैत्य लोक मोहिनीची विनंती करतात. तुझे वचन घे आमुचे भाष्य प्रमाण, तुझ्या वचनाला जाण जीव प्राण विचुपे. आणि मोहिनीला म्हणू लागले, मोहिनी हे आमचं वचन घे, तुझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाहीत, जीव गेला तरी. अनुसरले ती वचनाशी तरी बुझावी न दोघाशी, मध्यामृत समरसे उभयशी रेशी वाढीन. जर तुम्ही मला अनुसरले असाल तर दोघांचा पण यथोचित सन्मान करेल. ज्याची जशी पात्रता आहे त्याला तसं ते मी देईल. मग तुम्ही मद्य आणि अमृत माझ्याकडे द्या. वेगळा लिया पंक्ती उभय सेना भय
बसावी निगुती गेल्या येर येरा पंक्ते दंड निश्चिती मी करीन. आणि मोहिनीनं सांगितलं, म्हणले दोघांच्या दोन पंक्ती बसवा, इकडचा माणूस तिकडच्या पंक्तीत नाही, तिकडचा माणूस इकडच्या पंक्तीत जमणार नाही. आणि अगर जर गेला तर त्याला मी दंड दिल्याशिवाय राहणार नाही. वचन मानले सकळा पंक्ती बैसल्या दोही पाळा. घट माया कृत निर्मिला लोका सकळा. आणि त्या ठिकाणी विष्णूचं ऐकलं आणि पंक्ती बसल्या. महाराज जसं सांगितलंय तसं बसले. आणि भगवंतानं सांगितलं इकडच्यानं तिकडच्या पंक्तीत जायचं नाही, तिकडच्यानं इकडच्या पंक्तीत जायचं नाही. पुन्हा सांगितलंय अखिल कोटी ब्रह्मांडाच्या बापानं. म्हणून लक्षात घ्यावं, राक्षसाच्या पंक्तीत बसायचं आणि राक्षसाला आपल्या पंक्तीत येऊ द्यायचं. हल्ली कीर्तन करायलेत महाराज. ज्यानं श्रीरामाचा धर्म स्वीकारला नाही त्यानं श्रीरामाचं कीर्तन करावं का? जगाला श्रीरामाचा धर्म समजवणाऱ्यानं स्वतःच स्वीकारला नाही होय, सांगावं का? सांगू नये, हे भगवंताला मान्य नाही. तुमचा आमचा धंदा आहे भगवंताचं भजन करणं, राक्षसाचा धंदा आहे भगवंताचा विरोध करणं. धर्म राक्षसाचा स्वीकारल्यानंतर भगवंताच्या भक्ताच्या पंक्तीत बसता येत नाही. आणि तो बसलाच तर त्याचं मुंडकं उडवल्याशिवाय भगवान राहत नाही, कारण त्याचा तो धर्म आहे. सिद्धांत लक्षात घ्या. इथं भगवंताकडे भेद आहे, संताकडे भेद नाही आहे. भगवंतानं सांगितलेलं आहे दोघांनी दोन पंक्तीत बसा. भगवंतानं सांगितल्यानंतर ऐकलेलं आहे. भितरे केला पडदरा उभय रस ओतिले सैरा दैत्या वाढली सुरामृत धारा देवाशी. भगवंतानं माईक कुंभ बनवलेला आहे जो जगाच्या कुणाच्याही लक्षात येणार नाही. आणि दोन्हीमध्ये पडदा टाकला. पडदा, कारण पडदा असलाच पाहिजे. राक्षसांमध्ये, भक्तामध्ये, दैत्यामध्ये, देवामध्ये पडदा असलाच पाहिजे, त्याशिवाय मेळ लागत नाही. भगवंतानं पडदा टाकला आणि दैत्यांना दारू वाढायला सुरू केलं. दैत्य सेविती कठोरावृती येर गोड्या मिटक्या देती रावू धूर्त जाणे चिते आला गुप्त गती देवा माझी. आणि त्या ठिकाणी देव लोक मस्त अमृत पिऊ लागले महाराज, कारण तुमच्या आमच्या पंक्तीला गुलाबजामुन, बासुंदी, बालुशाही हे की नाही. आणि राक्षसांचं कसं असतं, ते मद्यप्राशन करायचं म्हणजे डोळे झाकू झाकू चकना खाऊ खाऊ बेजार असतील. ते राहून विचार केला, रे म्हणला इकडं डोळे झापायले, तिकडं तोंड वाकडं करायले, तर तिकडं तोंड खुश करून जेवायलेत म्हणले. त्यांचं मस्त चालू आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. आणि अशा प्रकारे विचार केला राहून. आणि राहू देवाच्या पंक्तीत आला. अमृत पडता मुखांतरी चंद्रे दाविले झळकरी येरी सुदर्शन प्रेरे कंठनाळ झळकरी छेदिले. आणि राहून त्या ठिकाणी देवाच्या पंक्तीत बसला. अमृत असं तोंडात घ्यायला तोपर्यंतच चंद्रानं खुणवलं, देवा पलीकडच्या पंक्तीतला अलीकड आलाय म्हणेपर्यंत भगवंतानं सुदर्शन घेतलं आणि राहूचं मुंडकं उडवलं. चंद्र दाखविले राहूशी राहू झोपला चंद्राशी अद्यापि वरी आकाशे राहू पर्व पौर्णिमेशी होताशी. आणि चंद्रानं सांगितल्यामुळे भगवंतानं मुंडकं उडवल्यानंतर राहूला राग आला आणि राहू चंद्राला झोंबला. म्हणून आजही पौर्णिमेला चंद्रग्रहण असतं. धड पडिले धरेवरी
वास करे नेवासे. आणि अशा प्रकारे त्याचं शरीर वाढत निघालं महाराज. वाढत असलेलं शरीर थांबवण्यासाठी भगवान मोहिनीने डोक्यावर शरीरावरती त्या ठिकाणी पाय दिला आणि त्याच्या शरीरावर मोहिनी बसलेली आहे. आणि आजही या मोहिनीचं मंदिर आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा गावी आहे म्हणतात. पडोन या तळी वाढिये महितळी घनवटाईशिया क्या झाले ते काळे तै देशी. आणि धड जमिनीवरती पडलेलं त्या ठिकाणी आहे. आणि वाढत असताना ते वाढल्यानंतर त्याला घनवट म्हणतात. अशा प्रकारची आख्यायिका आहे असं सांगतात. शिर उसळले गगनाते ग्रह चक्री बैसोन जाणा लागे शशे सुभाना करी ग्रहणा वेळोवेळा. आणि आकाशामध्ये उडालेलं राहूचं शिर जे अमृत पिल्यानं फक्त त्याचं मुंडकं अमर झालेलं आहे. म्हणून ते चंद्र सूर्याला पौर्णिमा अमावस्येला ग्रहण लावत. अमृते देव तुष्ट पुष्ट झाले दैत्य मध्ये मध्ये मातले निज युधाते मिसळले देवी मारले क्षण मात्रे. अमृतानं देव त्या ठिकाणी तुष्ट पुष्ट झाले आणि दैत्य मध्य प्राशन करून उन्मत्त झाले. देव लोकांनी दैत्य मारले. पूर्व विभागाचे स्थिती रत्नी निर्मिले शीघ्र गती राहूचे अमृत क्षिती मारिता निशिते सांडिली. आणि पूर्व विभागानुसार रत्नांची विभागणी केली आणि राहूच्या ताटात असलेलं जे काही अमृत आहे ते जमिनीवरती सांडलं. तेथे औषधे संभार कोणी व्यापिला डोंगर ऐकता विस्मित सौमित्र सुग्रीव वीर विस्मित. आणि त्या ठिकाणी पडलेल्या अमृताच्या परिणामामध्ये त्या पर्वतावरती डोंगरावरती सगळीकडे औषधीच औषधी झालेल्या ऐकून आश्चर्य लक्ष्मणाला वाटतंय. वानर वीरा समस्त सुग्रीवाशी प्रार्थित अमृत संजीवने येत फळे त्वरित भक्षावे. आणि मग सुग्रीव सर्वांना प्रार्थना करू लागलेला आहे वानरांना की अमृत रसाची ही सुंदर असणारी फळ आहेत. तुम्ही वानरांनो प्रार्थना प्राशन करा. प्रार्थोनिया हनुमंता ज्ञापुसा वीर गुणाता वानर श्रमले उदकरेता त्याशी तुप्त्यर्था आज्ञापी. सुग्रीवानं हनुमंताला विनंती केली, भगवंताला विनंती करा. वानर युद्ध करून थकलेली आहे आणि थकलेली वानर पंक्तीला बसवा. कारण दिंडी मालकाच्या डोक्यात एकच असतं मला, पंक्ती बसवा. त्या ठिकाणी सर्व वानराच्या पंक्ती बसवा म्हणतात. सुग्रीवे प्रार्थिला हनुमंत येणे विनविला रघुनाथ फळ भोजने कपे समस्ता सोडी रघुनाथ सन्मानी. हनुमंताला सुग्रीवाने विनंती केली, बजरंग बलीने भगवंताला विनंती केली, भगवंता अहो तुमच्या दिंडीत पंक्तीची सोय करा. म्हटल्याबरोबर भगवंतानं सांगितलं, देवाला काय आवडतं, आमचे वारकरी धोत्र ढिले करेपर्यंत जेवले पाहिजे. वारकऱ्याच्या जेवणाला कमी नसतं मला. पंक्तीला म्हणील ती गोष्ट असते. वानरांना भगवंतानं आज्ञा दिलेली आहे. पर्वताचे शिखर शिखर वानर हिंडते सैरा वृक्ष सुडते सत्वरा फळ संभार
भक्षते. पर्वताच्या शिखरावर वानर गेली महाराज, मोठमोठ्या झाडावर जाऊ लागली, फळ तोडून खात नव्हते, कडाकड फांद्या मोडू लागले म्हणतात. सकाम हिरे पडली एके, क्रोधाग्नीने जाळले अनेके, लोभवली गुंडाळले की त्यांची वाडी देखे खुंटली. आणि ग्रंथ करते संत एकनाथ महाराज आम्हाला सांगू लागले, माय बापांनो, वानर भगवंताचे भक्त आहेत म्हणजेच संत आहेत, आणि संतांच्या सेवेला ती फळं येतात. फळं म्हणजे समाज बर का. आणि समाजातील लोकांचं वर्णन करतायत कशा प्रकारचा समाज असतो. काही जण त्या ठिकाणी सकाम हिवे सत्व पडिले के. सकाम म्हणजे काय, अपेक्षेच्या हिवानं गारठेजन ते काही फळं गारठेजून खाली पडलेले आहेत. त्यानंतर सांगतायत क्रोधाग्नीने जाळलेली अनेके, क्रोधाच्या अग्नीनं लालबुंद झालेली काही माणसं असतात मला सदा तांबेस. आता अशा माणसाच्या घरी महाराज जातील का? महाराज जात नाही. एखादा अतिशय लोभी व्यक्ती असेल, 24 तास त्याच्याच पैसा कमवण्यात व्यस्त असेल, त्याला संतांची सेवा घडेल का? त्याला त्या ठिकाणी सेवा घडेल का? नाही घडत. आणि त्यानंतर सांगतायत की माय बापांनो कुठे आहेत? लोभवल्ली गुंडाळली त्याची वाडी खुंटली. लोभाच्या वेलीला गुंडाळलेली काही फळं आहेत, त्यांची परमार्थाची वाढ काय झाली महाराज? खुंटली. आणि मग ती फळं वानर खातात का? ऐका. सो सांदी एक पडली, एक तृष्णा जळे बुडाली, आशा घारेची टोंचले ते किनवले झाडेचे. आणि त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, सोहन सांदी एक पडली. चांगलं फळ आहे हो, पण सांदीत पडलं. कशाच्या? मी लय शान आहे म्हणण्याच्या, मी परिपूर्ण आहे म्हणण्याच्या सांदीत पडलं. आता सांदीतलं खाता येतं का महाराज? झाडाला लगडलेली फळं असताना सांदीत हात घालून कोण परेशान होईल? मग ती संत सेवेला आली नाहीत. त्यानंतर सांगतायत एक तृष्णाजळी बुडाली. सुंदर व्यक्तिमत्व आहे, परंतु तृष्णा आहे, संसाराची अभिलाषा आहे, आणि त्या पाण्यात पडली. मग ती परमार्थाच्या कामी येतील का? नाहीये. मग अशा घारी जी टोचली, काही फळं सुंदर आहेत पण अपेक्षेच्या घारीनं त्यांना टोचलेलं आहे. मग एकदा डाग लागला की पुन्हा माणूस फळ त्या हात लावत नाहीये. अशा प्रकारचा समाज आहे. त्यानंतर सांगतायत एक किनवली झाडीची. काही जण झाडावरच त्या ठिकाणी दगड लागलेला आहे किंवा काहीतरी क्षतिग्रस्त झालेले आहेत. एकदा झाडाला फळाला धक्का लागला की पुन्हा ते फळ खावं वाटत नाहीये. अशा प्रकारे ग्रंथ करते विकल्प पक्षी कादलिये के अंतरत्वचे कोरिली देखे, अभवता ते उडालिये के अकल्प एके भ्रमता ते. आणि सांगू लागलेले आहेत काही फळ म्हणजे समाज, परत लक्षात घ्या. आणि यामधील काही विकल्प वल्लीनं विकल्पाच्या पक्षानं खाल्ली. विकल्प काय असतो? होय, महाराजाची सेवा करावी की नाही, रामायणाला जावं की नाही, पंक्तीचं नारळ घ्यावं की नाही, घेतलं तर काही होतं की नाही, बर कशाला खर्च करत बसायचंय? एक विकल्पाची वल्ली आहे. आणि या विकल्पाच्या पक्षानं खाल्लेली काही फळं परमार्थ सेवेत संतापर्यंत पोहोचत नाहीत. त्यानंतर अंतरत्वे कोरिली देखे. पक्षी खाणार म्हणजे कुठं खाणार? नीट मध्ये गाभ्याच्या ठिकाणी. विकल्पाच्या पक्षानं अशा प्रकारची फळं अंतःकरणात कोरली. अभववाते उडाली एके. अभववाते
भावाची कमतरता असलेल्या वाऱ्यानं उडाली. फळ परिपक्व झालं पण वाऱ्यानं उडून खाली पडलं आणि मग अकल्प एके भ्रमताते. काही जण अकल्प त्या ठिकाणी भ्रमत आहेत, सारखे फिरतायत, परंतु परमार्थ सेवेत पोहोचत नाहीत असं सांगतायत. विषय झाले झालेली कामिनी कुज कर्दमे पडले, त्यांची निर्गती नव्हे वहिले, यादो द्वारा गेले याधोगते. आणि काही त्या ठिकाणी लोक कशी असतात तर विषय झाडे झाडेले, विषयांच्या झाडेनं झडझडून विषयाचा उपभोग घेण्यासाठी प्रवृत्त असतात. आणि ती कामिनी कुच कर्दमे, स्त्रीच्या विषय सेवनाच्या चिखलामध्ये फसलेली ती राजहंस, त्यांची निर्गती होत नाही आणि ते अधोगतीलाच जात असतात असं सांगतायत. एकी कर्मकांडी पडली ती स्वर्गीचे दरडी गुंतली, एकी संधी निष्ठले सवेची पडली भगमुखी. आणि काही लोक त्या ठिकाणी कर्मकांड करू लागलेले आहेत. कर्मकांड म्हणजे काय? हे बघा, सकाम मला काहीतरी पुण्य मिळेल या भावनेनं सेवा करणं, त्यानं पुण्य मिळतो, स्वर्ग मिळतो, देव मिळत नाही. माणसानं कर्म देव मिळवण्यासाठी करावं. मग परिणामात पाप दिसेल किंवा पुण्य दिसेल, उद्देश देव मिळणे असेल तर ते मुक्ताचं लक्षण आहे. परंतु कर्मामध्ये कुशल असणारे, पुण्य मिळवण्याच्या सकाम भावनेनं कर्म करणारी स्वर्गाच्या दरडीत गुंतली आणि दरडीवर गेलेला पडत असतो म्हणून मग इंद्रपणाची उटी उतरे. तशा प्रकारे सवेची पडली भगमुखी, कारण त्यांची वैकुंठाला जाण्याची संधी हुकली. मनुष्य जन्मात वैकुंठाला जाऊन मुक्त होण्याची संधी आहे. जर पाप केलं तर नरकाला जाल, पुण्य केलं तर स्वर्गाला जाल, पण स्वर्गाहून पुन्हा माघार याल. आणि माघार आल्यानंतर पुन्हा देव मिळवण्याची भावना उत्पन्न होईल सांगता येत नाही. म्हणून ते पुन्हा भगमुखात पडले असं सांगतायत. आयशा फळांची जाते वानर हाते ना शिवते, कृपा उडला रघुपती वानर पंक्ती विवेकी. आयशा फळांची जाते, अशा प्रकारच्या फळांच्या जाती, अशा प्रकारच्या लोकांना संत सेवा स्पर्श करत नाही. ते संत सेवेपासून उपेक्षित राहतात. आणि म्हणून वानर त्यांना त्या ठिकाणी कृपा ओळला रघुपती, वानर हात लावत नाहीत, पण भगवंतानं अनुज्ञा दिल्यामुळं वानरांचा कमी अधिक स्पर्श त्यांनाही होतोय. वानर कोणती खातात ऐका. जे स्नेह दठेची सुटले, वनिता तेचे निष्ठले, जी शांती ते जे मुराले, जे पिकले निर्विकार. वानर ती फळ खातात जी स्नेह देठीचे सुटले. स्नेहाचा देठ म्हणजे संसाराच्या माया मोहाचा जो देठ आहे, त्या देठावरून सुटलेली, परंतु फळ परिपक्व होण्या अगोदरच होय. चांगलं तारुण्यात आल्याबरोबर लग्न लावून दिलं जातं, तो बायकोच्या आहारी जातो. परंतु सांगतायत संसाराच्या मोहाच्या बाजूला जाऊन वनितेच्या हातातून जी निष्ठली, कारण बायकोच्या ऐकण्यातून निष्ठलेलाच पारावर येतो, नाही तर पारावर येणं सहसा होत नाही, शक्य होत नाही. म्हणून सांगतायत वनिता हातीची निष्ठले, जी शांती दाती शेजे मुराली. शांतीच्या सेजेवर मुरलेली आहे. कारण आंबा उतरवल्यानंतर कुठं ठेवला जातो?
शांतीच्या सेजेला ठेवला जातो, तसं परिपक्व स्नेहाचा भाव सुटल्यानंतर परिपक्व झालेलं फळ निश्चिंत झालं आणि शांतीला येऊन मुरालं. अशा प्रकारची जी निर्विकारानं पिकली, कारण फळ पिकू घातलं पण आत आळी झाली तर ते खाता येतं का? नाहीये. तसं ज्यांची शांती निर्विकार आहे त्यांची सेवा संतांना पोहोचते असं सांगताय. जे निराशे मग मगिली शांती दांती अरुवारली सुखरूपे साकारले फळे शेविले वानरे. आणि अशा प्रकारे सेजेला मुरवलेली फळं, मुरवलेली म्हणजे परमार्थात मुरलेला माणूस है की नाही, जी निराशे मघमघली, फळ त्या ठिकाणी पिकल्यानंतर त्याचा घम 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 सुगंध येत असतो, तसं परमार्थिकाचा सुगंध येतो. आता जसं लोहाऱ्यामध्ये आल्यानंतर माणसं म्हणतात तुळशीराम महाराज नंबर 1 वाजतात. हे कसं आहे? निराशा आशेच्या पलीकडे जाऊन आपण केलेल्या मुरब्बी परमार्थाचा येत असलेला सुगंध आहे. आणि त्या सुगंधानं मघमगलेली शांती दाती अरवारली, वचवच नाही महाराज, शांत त्या ठिकाणी सेवा करणं आणि सुखरूपे साकारली. अतिशय सुख फक्त संताच्या चेहऱ्यावर दिसतं. संसारिक आणि संत या दोन्हीचं संमिश्रण असेल तर सुख, नाही तर नुसतं संसारिक वचवचा असतं. म्हणून सांगतायत सुखरूपे साकारली. आणि अशा प्रकारची जर व्यक्ती असेल तर त्यांची सेवा संतापर्यंत पोहोचते. ती फळं वानरांनी सेवन केली असं सांगतात. निजात्मबोधे मग मघिता नित्य नैराशे रास गळता जेते हंस शुक झेपावता ते फळे शेवित वानर. निजात्म बोधान मघमघीत असलेले, आत्मबोध ज्याला झालेला आहे, अहम ब्रह्मास्मी, माझ्याच हृदयी भगवंत, तो मूर्तिमंत भगवंत माझ्या अंतःकरणात आहे या भावनेचा ज्याला बोध झालेला आहे, तो जगातल्या गोष्टींच्या अपेक्षा करत नाही. म्हणून नित्य नैराश्यतेचा रस अशांच्या स्वभावातून दिसतो, गळत असतो. आणि तो गळत असलेला रस पाहून जेत हंस सुख, हंस सुख म्हणजे काय? रामायणाचा आनंद घेणाऱ्यांना परमहंस म्हटलेलं आहे नाथ महाराजांनी पहिल्या अध्यायामध्ये. आता वंदो सरस्वती जे चित्त चेतना चैतन्य शक्ती अमृताची मूर्ती स्वरूप जिचे. चित्ताला परमार्थाचा मकरंद सेवन करण्यासाठी स्फूर्ती देणारी चित्त चेतना चैतन्य शक्ती सरस्वती ती कशावर बसलेली आहे? हंस वाहिन्या शब्दरूढ परिते परमहंसे अरूढ वैयार्थ जे अति गूढ ते दावी उघड ग्रंथार्थी. राम कथेचा आस्वाद घ्यावा ही भावनेनं भरलेली जी व्यक्ती आहे ती हंस आहे. श्रीमद भागवताचा मकरंद घ्यावा असं ज्याला वाटतं ते मुख म्हणजे शुक आहे. म्हणून श्रीमद भागवत कथेचे वक्ता कोण आहे? शुक आहे. म्हणून अशा निर्विकारानं नित्य उदासीनतेचा रस, नित्य नैराश्यतेचा रस ज्यांचा गळतोय त्या फळावरती शुक झेपावतात, राजहंस झेपावतात. म्हणून तर मुरब्बी परमार्थिकांच्याच घरी संत असतात. सिद्धांत लक्षात घ्या, सांगू लागलेले आहेत ती फळे सेवित वानर. म्हणून पोपटानं खाल्लेलं गोड असतं म्हणतात. भागवत कुणी खाल्लेलं आहे? शुकांनी खाल्लेलं आहे, शुकांनी सेवन केलेलं आहे. रामायण परमहंस सेवन करतात, त्यामुळं याची श्रोते तितकीच अधिकारवंत असतात. अहं को सोविहीन ब्रह्मे
स्वरूपन ऐशी स्थिती पूर्ण शिवते. वानर कोणती स्थितीचं सेवन करतायत? अहम सहम कोहम विहीन. अहम, मी देहधारी आहे, ही भावना म्हणजे अहम. मला देव मिळवायचा आहे, ही भावना म्हणजे सोहम. मी देवाला जाणण्या योग्य झालेलो आहे, मीच देवाचं स्वरूप आहे, याला सोहम म्हणावं. आणि अहम स्वहम कोहम च्या पलीकडे तिन्ही भावना आहे. ज्या ठिकाणी भाव आहे तिथं भावनेशी ठाव नाही, वेगळे काही असेना. कारण देव मिळवावा ही भावना आहे आणि देव माझा आहे हा भाव आहे. ज्या ठिकाणी देव माझा आहे हा भाव आहे तिथं भावना अहम सोहम कोहम तिने सुद्धा माग गेलेल्या आहेत. आणि ब्रह्मी ब्रह्मत्व जेथे लीन, साक्षात ब्रह्म ब्रह्मत्वात जिथं लीन आहे म्हणून ते चालते ज्ञानाचे बिंब. तयाचे अवयवते सुखाचे कुंभ, एर माणूस पण ते भांब लौकिक बाजू. अशा प्रकारचं ज्याचं जगणं आहे त्या माणसरूपी फळ वानर सेवन करू लागलेले आहेत. अशा प्रकारे सांगतात. दिवसावरिले श्रीरामे पर्वते सोडिले, नाना रस सेविते झाले विटाऊ लागले सुरसिद्धा. आणि बरेच दिवस वानर भगवंतान आवरलेली होती. कारण संत रोज नसतात महाराज कुठेही. बहुत दिवस आवरिले का? बहु अवघड आहे संत भेटी. किती जरी परिपक्व समाज असेल तर संताचा स्पर्श होणं भगवंताच्या कृपेशिवाय नाही. आणि भगवंताची कृपा झाली की संत भेटीला कुणी थांबवू शकत नाही. म्हणून सांगू लागलेली आहेत की बरेच दिवस वानर भगवंतान आवरली होती, परंतु त्या ठिकाणी आज मात्र वानर सोडली आणि सुटलेले वानर अशा परिपक्व फळावर झेपावू लागले. आणि मग नुसती खात नव्हती, विटावू लागली. देव लोकांना म्हणू लागले, अरे तुमच्यात हिम्मत आहे का असलं खायची? कसलं हो? किती सुंदर संत असतात आणि संत संगतीचा आनंद अतिशय. हे बघा, जी लोक स्वर्ग भावनेच्या अपेक्षेनं कर्म करतात त्यांच्या घरी संत जात नाहीत. जी भावना संसार भावनेत रमलेली असतात त्यांच्या ठिकाणी संत जात नाहीत. ज्यांच्या ठिकाणी कोणताही विकार नाही आहे, पूर्ण ब्रह्मत्व स्वरूपानं जे विराजमान झालेले आहेत त्यांच्या ठिकाणच्या सेवेचा आस्वाद स्वर्गातल्या देव लोकांना मिळतो का? नाही मिळत. म्हणून देव लोकांना सुद्धा वानर वाकडं लावतात. विचित्र फळे सेविता, विचित्र जळे प्राशिता, श्रीराम प्रेमे डुलता, विसरता देह भाव. वानर विचित्र फळ सेवन करत होते. विचित्र फळ म्हणजे कोणते हो? वेगवेगळी माणसं असतात. कशी? काही रागीट माणसं असतात, काही तांबीस माणसं असतात, काही गोड माणसं असतात, काही तुरट माणसं असतात, काही. पण सगळीच माणसं संत सेवेला येतात. कुणामुळे? अशा निर्विकाराच्या संगतीत सर्वांची सेवा घडते. आणि विचित्र प्रकारची जळ सेवन करत आहेत. हा सगळा नाथ महाराजांचा भाव आहे बरं का. वा, नर कोणती नर फळ खातायत? योग्य, अति सुंदर म्हणण्या योग्य फळ वानर त्या ठिकाणी फळ खाऊ लागले आणि देव लोकांना वाकुल्या दाखवतायत. हरी खेविटा वेते देवाशी,
वाकुल्या दावे ते ऋषीशी वेगी वजा श्रीरामासी अच्युत फळाशी पावाल. आणि वानर खात 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 देव लोकांना वाकडं दाखवू लागले, म्हणू लागले अरे तुम्हाला हे मिळत तर नाही, पण जर मिळावं वाटत असेल तर वेगी भजा श्रीरामासी. होय महाराज, आजी तुमच्या गावात आम्हाला सन्मान मिळतोय, कलेक्टर बनून आलो असतो तरी मिळाला असता का? करोडपती आहे, मला घरात येऊ द्या म्हणलं तर कोणी येऊ दिला असतं का? नाही महाराज. परंतु वेगी भजा श्रीरामासी, रामचंद्र प्रभूंचं भजन केलं की अख्खा समाज आपला ऐकतो, समाज सेवा करतो, सन्मान देतो. इंद्राला सुद्धा जो सन्मान नाही तो महाराज शब्दाला सन्मान आहे, तो संताला राम भक्ताला सन्मान आहे. ब्रह्मदेवाला वानर म्हणू लागले तुम्हाला जर हा आनंद घ्यायचा असेल तर जय श्रीराम म्हणावं लागतं. भजता श्रीरामचंद्र कदा न चुकते रझारा, उकाल नव्हे संसारा, दुःख समुद्रा माझी पडी. आणि देव लोकांना वानर सांगू लागले, सूर सिद्धाला, समाजाला, लोकांना, सगळ्यांना सांगू लागलेले आहेत. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. अरे एकच सांगतोय, विठ्ठलाचं भजन करा. प्रभुराम चंद्र भगवान पडलं खाली एकदा. भगवंताचं एकदा का नामस्मरण केलं मग मात्र मजा आहे, आणि ते जर नाही केलं येरझार चुकत अजिबात येरझार चुकणार नाहीये. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे चुकणार नाही. त्याच्यामुळं नामस्मरण करा. औषधीचे रस कपिनी शेविले बहुवसा, तृप्ते पावले मानसा अवघे तळास उतरले. नाना प्रकारच्या औषधींची फळं वानरांनी खाली आणि वानर तृप्त झाले. महाराज तृप्त झाले. हे नाथ महाराजांनी निमित्त केलं. सगळी समाज रचना सांगितली. वानर खाली आले असं सांगता. रामा समवेता सुग्रीव वीरा, सकळ वांडराचा भार, उतरोनी पर्वत शिखर, काय रघुवीरा बोलिला. वानरांचा सर्व भार प्रभू रामचंद्र आणि सर्व सुग्रीव विभीषणा सहित लक्ष्मण सर्व खाली उतरल्यानंतर प्रभू रामचंद्र काय बोलतात. महावीरा हनुमंता पर्वत ने मागुता, स्थापोनिया स्वस्थता अतिशीघ्रता परतावी. आणि भगवंतानं त्या ठिकाणी पर्वत काय सांगितलं, हनुमंता पर्वत परत ने आणि जिथं होता तिथं नेऊन ठेव. कारण आपलं धर्म आहे महाराज. रामचंद्र प्रभूंचा अवतार हा मर्यादा पुरुषोत्तम. प्रकृतीमध्ये ढवळाढवळ करायची नाही. भगवंताला कोण म्हणणार होतं तुम्ही पर्वत इथं का ठेवला म्हणून, परंतु मोठ्यानं मोठ्यासारखं वागावं, शहाण्यानं शहाण्यासारखं वागावं. हनुमंताला त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की तू जा आणि पर्वत ठेव. आजची सुंदर अशी सेवा आमचे परम आदरणीय हरिभक्तीपरायण तुळशीराम जी रोडगे यांच्यासोबत सुंदर मोजे लोहरा गाव, तालुका मानवत, जिल्हा प्रभावती, परभणी या ठिकाणी सुंदर सेवा झालेली आहे. यानंतरची सेवा आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण काशीराम महाराज शिंदे करतील. एक 5 वेळ घेऊ.
ब्रह्मयाने सृष्टी निर्मिली जैशी आपण सरक्षावी तैशी सर्वजाता अनारेशी शिष्टाचाराशी मिळेना. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, ब्रह्मदेवानं सृष्टी जशी निर्माण केलेली आहे आपण तिचं तसंच संरक्षण केलं पाहिजे, अन्यथा शिष्टाचार भंग केल्याचा दोष लागतो असं सांगतो. सागर नुलंगे वेळेशी देवी आम्ही ब्रह्मसृष्टीशी प्रतिपाळावे अतिशी मर्यादेशी रक्षोनी. सागर जर नुलंघत नसेल, सागर मर्यादा उल्लंघन करतो का? नाही करत. तसंच आपणही मर्यादा पाळली पाहिजे अशा प्रकारे प्रभू रामचंद्र सांगू लागलेले आहेत. ऐशे बोलताचे रघुवीर कपीने केला नमस्कार नामे करुण्या बुभुकार शैल सत्वर उचलिला. अशा प्रकारे भगवंतानं त्या ठिकाणी बोलल्यानंतर प्रभू रामचंद्र भगवान की जय गर्जना हनुमंतानं केलेली आहे आणि त्या ठिकाणी पर्वत उचलला असं सांगू लागलेले आहे. धरणी द्वयी बाई उचलिला लोलाई राम स्मरोनी हृदयी गगनी पायी उसळला. दोन्ही बाजून पर्वत हातात धरला. त्या ठिकाणी हनुमंतानं भगवंताचं नामस्मरण केलं आणि पर्वत उचलला. जैसा श्रीरामाचा बाण धनुष्यवनी सुटला गुण गगने उसळला संपूर्ण रिपू जळण करिताची. जसं प्रभू रामचंद्राचा बाण आकाशात कडकडाट करत निघतो आणि राक्षसांचं कंदन करतो, तशा प्रकारे हनुमानजी निघालेले आहेत. मिळवणे गरिबे तीव्र तेवे सोडी जे अग्नियंत्र तेवे उडाला कपिंद्र दुष्टा संहार करिताची. द्रव्य मिळवल्यानंतर देवी सोडी जे अग्नियंत्र, अग्नियंत्र जसं सोडलं जातं माग वात लावल्यानंतर भर निघून जात, तशा प्रकारे बजरंग बली निघाले. तेजे उजळले उखामंडळ झाला ऋणोदय तत्काळ नयन झाले जे निर्मळ गुळांगुळ देखिला. आणि आकाशामध्ये लख प्रकाश, सकाळची वेळ आहे, लालबुंद त्या ठिकाणी पहाटची वेळ आहे. रात्र पहाट होण्याच्या अगोदर लक्ष्मण उठवलेला आहे आणि पहाटेच्या वेळेमध्ये पर्वत ठेवण्यासाठी हनुमानजी निघालेले आहेत. कुंडली राम प्रभू रामचंद्र भगवान की जय.